सलोनी ड्रायव्हिंग स्कूल. सुरुवातीला जेव्हा तुम्ही फोर व्हीलर गाडी कोणतीही चालवणार असाल तर गाडीला डेली इन्स्पेक्शन म्हणजे काय की आपण गाडीला बाहेरनं काय काय चेक करू शकतोय आणि आतून काय काय चेक करू शकतोय. असे प्रत्येक गाडीला जवळजवळ एक 22 ते 25च्या आसपास पॉईंट आहेत. तर सुरुवातीला गाडीला डेली इन्स्पेक्शन म्हणजे काय, तर सुरुवातीला टायर प्रेशर, चाकात जी हवा दिलेली आहे ती चाकाची हवा आपल्याला कितीपर्यंत पाहिजे पुढच्या चाकामध्ये आणि पाठीमागच्या चाकामध्ये. आता ॲक्च्युली काय होते, टू व्हीलर गाडी ज्यावेळेस तुम्ही चालवताय तर पुढच्या चाकामध्ये तुम्ही कमी ठेवताय आणि पाठीमागच्या चाकामध्ये जास्त ठेवताय. मग असं का करतात, तर पाठीमागच्या टायरच्या जास्त हवा ठेवणं म्हणजे काय की पाठीमागे वेट वगैरे जास्त असते किंवा जास्त डबल शीट टिबल शीट असे लोक बसतात. मग त्याच्यामुळे तुम्ही पाठीमागे हवा जास्त ठेवताय आणि पुढे कमी ठेवताय. तर सुरुवातीला फोर गाड्यांचं काय आहे की थोडंसं पुढे 2 पॉईंट फक्त एक्स्ट्रा असतात. म्हणजे आल्टो जर गाडी असेल तर त्याला तुम्ही 35 हवा ठेवू शकताय आणि पाठीमागे टायरमध्ये 32 हवा ठेवू शकताय. हे टायर प्रेशर झाल्यानंतर सुरुवातीला जे टायरचे व्हील नट दिलेत त्यामध्ये व्हील नट्स ती पूर्ण खात्री करून घ्यायचं आहे की ती गाडीला फिट आहेत का. एक वेळ जर तर आपली गाडी एक वेळा कंट्रोल होऊ शकणार नाही. या पद्धतीने तुम्हाला विलक्यापासून बाहेर ओढला की यामध्ये 4 नटं असतात. हे 4 नट तुम्हाला पूर्ण खात्री करून घ्यायचं आहे की फिट आहेत का. एक वेळ फिट जर नसेल तर ती गाडीचं स्टेरिंग दोन्ही साईडला कुठेतरी एका साईडला वळलं जाणार, गाडी कुठेतरी ठोकली जाणार किंवा एक वेळ ती टायर पण निघू शकत्या. त्यामुळे फिट आहे का पूर्ण तुम्ही त्याची खात्री करून मग तुम्ही गाडीचा प्रवास करू शकताय. त्याच्यानंतर हे तुम्ही असं व्हीलकॅपला एक पॉईंट आहेत, हे पूर्ण रिंग आहे व्हीलकॅपची. व्हीलकॅपच्या आतल्या बाजूला एक रिंग जी आलेली आहे या रिंगला इथं गॅप आहे थोडासा. तर हे गॅप कुठं पाहिजे, तर जिथून आपण हवा प्रेशर भरतोय तर त्या ठिकाणी तुम्ही असं फक्त प्रेस केला तर तुमची पूर्ण प्लेट बसू शकते. मग तुम्हाला हवा मारायला काही प्रॉब्लेम होणार नाही. तसेच अराउंड द व्हेकल म्हणजे काय, पूर्ण गाडीला तुम्ही टर्न मारून पहिला बघणं गरजेचं आहे की चाकाखाली काय आहे का. कुत्रा मांजर बसला असतोय किंवा कोणता दगड ठेवलेला असतोय किंवा लहान मुलं खेळत असतात. मग आता समजा आपण राईट साईडला आपण थांबलोय तर राईट साईडहून जेव्हा तुम्ही गाडीमध्ये मुलगा किंवा कोणते लेडीजवर कोणतं बसलं असेल तर गाडी चालवण्यासाठी तर तुम्ही डाव्या साईडला पण जाऊन तिथं बघणं गरजेचं आहे की बाबा या साईडला काय आहे का, या साईड कोण दगड ठेवलंय का किंवा काय लहान मुलं बसले असतील का, तर आपल्याला त्याची जाणीव होणार नाही. म्हणून सुरुवातीला काय करायचं, पूर्ण अराउंड द व्हेकल तुम्ही करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मिरर दिले 3 मिरर, लेफ्ट साईड, राईट साईड आणि सेंटर असे 3 मिरर आपल्या गाडीला आहेत. तर लेफ्ट साईड आणि राईट साईडचे जे मिरर दिलेले आहेत, राईट साईडनं लोक कोण ओव्हरटेकिंग करतात का ते त्यातून बघू शकताय. लेफ्ट साईडनं कोण ओव्हरटेकिंग लोक करू शकतात का ते तुम्ही बघू शकताय. मधला जो मिरर जो दिलेला आहे सेंटरचा, तर तुम्ही ज्यावेळेला हायवे रोडला जात असताय किंवा ट्रॅफिकच्या रोडला जात असताय तर एका गाडीच्या पाठीमागे जर गाड्या येत असतील तर त्याचं डिस्टन्स लिमिट तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. तर तुम्हाला त्या गाडीचं आणि तुमच्या गाडीचं अंतर कळू शकेल. अचानक आपण समजा एक 100च्या स्पीडमध्ये गाड्या आपण पळवालोय आणि हायवे रोडला, तर त्या ठिकाणी जवळजवळ 3 गाड्यांचं कमीत कमी अंतर तुमचं असणं गरजेचं आहे. का, तर अचानक समोरचा व्यक्ती अचानक जर ब्रेक जर दाबला तर आपली गाडी तेवढ्या अंतरापर्यंत जाऊपर्यंत कंट्रोल होणं गरजेचं आहे. म्हणून तेवढं तुम्हाला अंतर ते ठेवणं गरजेचं असणार आहे. त्याच्यानंतर इंडिकेटर प्रत्येक गाडीला 4 दिलेले असतात. लेफ्ट साईडला, राईट साईड, राईट साईडला एका साईडला 2 इंडिकेटर, टोटल 4 इंडिकेटर असतात. तर समोरचे एक इंडिकेटर, पाठीमागचा एक इंडिकेटर म्हणजे राईट साईडचा, पर लेफ्ट साईडचे इकडचा समोरचा एक लाईट आणि पाठीमागचा एक लाईट. आता ॲक्च्युली प्रत्येक गाडीमध्ये 4 इंडिकेटर झाल्यानंतर आणखीन एक एक एक्स्ट्रा लाईट असतोय, तो साईडला असतोय. म्हणजे हा एक इंडिकेटर आणि त्या साईडला एक इंडिकेटर, म्हणजे टोटल इंडिकेटर राईट साईडला 3 झालेत आणि लेफ्ट साईडला 3. हे तुम्ही लावून पण बघू शकता. की ऑन केला, राईटला इंडिकेटर लावला की हा 1 नंबर लागला, हा इथं 2 नंबर लागलेला आहे लाईट आणि हा पाठीमागं 3 नंबर लाईट लागलेला आहे. असे राईट साईडचे 3 आणि परत लेफ्ट साईडचे 3 असे टोटल 6 होतात. परत हे बटन दिलेलं आहे. परत तुम्ही वरच्या साईडला असं घेतला की तुमचे डाव्या साईडचे 3 इंडिकेटर लागतात. परत ते तुम्हाला ते समोर पण तुम्हाला ते दिसू शकते या स्पीडोमीटरच्या तिथं तुमची इंडिकेटर लागलेत का बंद आहेत ती तुम्हाला कळू शकेल तुम्हाला त्यामध्ये. परत मध्ये बंद, परत राईटला खाली ओढला की राईट साईडची परत 3 लागतात, परत सेंटरला बंद. ओके. त्याच्यानंतर या बटनामध्येच समोरची लाईट जर आपल्याला लावायची असेल तर फक्त एक पॉईंट जर असं समोर फक्त तुम्ही गोल असं फिरवला तर त्याच्या समोरची तुमची लाईट लागू शकते. त्याला म्हणतात पार्किंग लाईट. ही छोटी लाईट दिलेली आहे. ही लाईट आणि ही लाईट अशा 2 लाईट तुमच्या लागणार आहेत. ही पार्किंग लाईट संध्याकाळी तुम्ही याचा वापर 6:30 वाजता करू शकता.
थोडा अंधार पडल्यानंतर परत थोडं असं गोल पुढं ऑन केला की परत तुमच्या 2 लाईट लागू शकतात, समोरच्या या 2 आणि या 2. हे तुम्ही संध्याकाळी 7:30-7च्या दरम्यान तुम्ही लावू शकता दोन्ही लाईट. तसेच पाठीमागे 3 लाईट दिलेले आहेत. हे कशा लाईट आहेत? हा तर वरचा जो दिलेला आहे डेंजर बल्ब, तो ब्रेक दाबल्यानंतर लाईट लागतो. 2 नंबरचा इंडिकेटरचा लाईट आहे आणि 3 नंबरचा रिव्हर्स गिअर टाकल्यानंतर तुमची ही लाईट लागते. हे 3 इंडिकेटर तुमचे झालेले आहेत. तसेच आता ही आल्टो गाडी आहे, आल्टो एलेक्स आहे. तर त्या आल्टो एलेक्स आहे, हा सुद्धा बल्ब जो दिलेला आहे, म्हणजे ब्रेक दाबल्यानंतर हा 1, हा 2 आणि हा 3 असे 3 लाईट तुमचे लागतात ब्रेक दाबल्यानंतर. म्हणजे पाठीमागे व्यक्तीला इन्फॉर्मेशन मिळू शकते की बाबा हा तुम्हाला थोडं काय ते प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही ब्रेकचा वापर थोडा करत आहात. त्याच्यानंतर आल्टो एलेक्स आहे. एलेक्स ही आल्टो आता पॉवर स्टेअरिंग गाडी आपली आहे, AC पॉवर स्टेअरिंग. यामध्ये तुम्हाला पेट्रोल ही गाडी आहे हे कसं ओळखण्यासाठी, तर मारुती साई सर्व्हिसनं एक सिम्बॉल दिलेला आहे, एलेक्स आहे. तर एक्स अक्षर जर मध्ये असेल तर त्या गाड्या सगळ्या पेट्रोल आणि मध्ये डी अक्षर जर असेल तर सगळ्या गाड्या डिझेल. मग यामध्ये 3 मॉडेल दिले आहेत, LX आहे, VX आहे, ZX आहे. LD आहे, VD आहे आणि ZD आहे. मग LDI आलं तर डिझेल म्हणू शकताय, VDI आलं तर डिझेल म्हणू शकताय, ZDI आलं तर पण डिझेल म्हणू शकताय. आणि यामध्ये LX आहे, LXI पेट्रोल, VX आहे पेट्रोल, ZX आहे पेट्रोल. हे साई सर्व्हिसने आपल्याला सिम्बॉल दिलेले आहेत, त्याबद्दल लक्षात ठेवा. तसेच पेट्रोलवाल्यांना काय माहिती जर नसेल तर यामध्ये काय केलेलं आहे की पेट्रोलच्या टोपणच्या आतल्या साईडला आपल्याला पेट्रोल असं सिम्बॉल त्यात दिलेला आहे. ते तुम्हाला मी ते पण दाखवतो तुम्हाला सुरुवातीला. तर इथं त्याचा आपण गाडी ड्राईव्ह करतोय तर त्या ठिकाणी खाली तर लहानसे एक बटन आहे, हे फक्त वरती उचलला की तुम्हाला तिकडचं पेट्रोलचं टोपण ओपन होऊ शकतंय. ओपन झाल्यानंतर यामध्ये मी आता पेट्रोल म्हणून असं लिहिलेलं आहे. कारण असं का मी लिहिलेलं आहे याचा अर्थ काय आहे की जेणेकरून पेट्रोलवाल्यांना माहीत नसते ही गाडी पेट्रोल आहे का डिझेल आहे. म्हणून सुरुवातीला आपण कुठल्या पण साईडला जर पेट्रोल पंपावर गेलो जर आपण गाडी लावली तर त्यांना एक वेळा समजू शकत नाही. म्हणून मी स्वतः सुरुवातीला हे लिहून ठेवलेलं आहे पेट्रोल म्हणून. आणि एक तुम्ही बाहेरच्या टोपणावर सुद्धा इथं पेट्रोल किंवा डिझेल म्हणून तुम्ही लिहू शकताय. ओके. त्याच्यानंतर आता आत इन्फॉर्मेशन सुरुवातीला. त्याच्यानंतर आता तुम्हाला इंजिनची पूर्ण इन्फॉर्मेशन मी देणार आहे. तर यामध्ये पुढचं जे बॉनेट आहे तर बॉनेटचं जे बटन दिलेलं आहे तिथं आतमध्ये दिलेलं आहे. हे फक्त असं बाहेर ओढला की तुमचं समोरचं बॉनेट ओपन होतंय. प्रत्येक गाडीमध्ये तुम्हाला तिथं असणार आहे. त्याच्यानंतर असा यामध्ये काय दिलेलं आहे, लोक काय करतात असं डायरेक्ट उचलायला बघतात, खरं ते लॉक निघत नाही. म्हणून काय केलेलं आहे यामध्ये एक लहानसे एक पॉईंट आहे, याचा सिम्बॉल आहे साई सर्व्हिसचा. इथे एक लहानशी पट्टी असणार आहे छोटीशी, फक्त असं तुम्ही साईडला घेतला की तुमची लॉक ओपन होतंय. लॉक ओपन झाल्यानंतर आता यातली बेसिक माहिती तुम्हाला मी देतो. सुरुवातीला गाडी कुठेही प्रवास करायचा जर असेल तर यामध्ये याला म्हणतात वॉटर टँक. वॉटर टँक म्हणजे काय आहे की यामध्ये तुम्ही फुल पाणी भरून ठेवू शकताय. हे पाणी तुम्हाला वायपरसाठी समोरची ग्लास जी आहे ती पूर्ण क्लीन करण्यासाठी यात पाणी भरलं जातं. यात तुम्ही शॅम्पू जर थोडासा टाकला तर तुमची ग्लास पूर्ण क्लीन होऊ शकते. त्याच्यानंतर ही दिली आहे वायपरची मोटर. वायपरच्या मोटरचा स्विचवर काय खराब जर झाला असेल तर ते तुमचे वायपर चालू होणार नाहीत. मग जेव्हा आपण गाडीत प्रवास करतोय तर सुरुवातीला तुम्हाला पूर्णपणे सकाळच्या वेळेला बघणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही ती मग गाडीत प्रवास करू शकताय. त्याच्यानंतर हे दिले ब्रेक ऑइल. आता प्रत्येक गाडीला ब्रेक ऑइल दिलेला आहे. आता ब्रेक ऑइल यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम आणि मिनिमम असं त्याला सेंटर दिलेलं आहे, मॅक्झिमम आणि मिनिमम. तर यामध्ये ब्रेक ऑइल जर आपल्या गाडीला जर नसेल तर तुमचा ब्रेक लागू शकत नाही. एक वेळ ब्रेक फेल होण्याचे चान्सेस जास्त असतात. मग त्याच्यामुळे ब्रेक ऑइल तुम्ही जे भरताय तर एक कमीत कमी 10,000 किलोमीटर रनिंग झालं की तुम्ही ते चेंज करू शकताय. कमीत कमी 10,000 किलोमीटर रनिंग झाल्यानंतर चेंज करू शकताय. त्याच्यानंतर तसं एक पॉईंट आहे पुढं, त्याला म्हणतात इंजिन ऑइल. खरं आपल्याला यामध्ये कुठे इंजिन ऑइल दिसतंय का तर दिसत नाही आहे. तर यामध्ये छोटासा एक पॉईंट आहे, एक स्टिक दिलेला आहे. एक स्टिक असं बाहेर तुम्ही काढून एक साध्या लहानशा कुठं कापडानं तुम्ही ते स्वच्छ करून परत तुम्ही ते स्टिक त्यामध्ये बुडवून तुम्ही बाहेर ओढू शकताय. तर पहिला जो पॉईंट आहे तर त्या पॉईंटमध्ये तुमचं जर ऑइल जर असेल मग तुमचं समजा आपल्या गाडीच्या इंजिनला व्यवस्था आहे म्हणून समजू शकतोय. त्यामध्ये ऑइल जर तसं येत नसेल इंजिन ऑइल तर आपलं पूर्ण गाडीचं इंजिन ऑइल संपलेलं असणार आहे. तसेच तुम्ही चेक करून गरजेचं इंजिन जर आपल्या गाडीमध्ये नसेल तर इंजिनला मोठा प्रॉब्लेम होऊ शकतोय. त्यामुळे इंजिन पण सील होऊ शकते.
त्यामुळे प्रत्येक रनिंग जेव्हा तुम्ही गाडीचं करताय तर इंजिन ऑइल ब्रेक ऑइल 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. ते तुम्ही पूर्ण चेक करून तुम्ही गाडीचा प्रवास करू शकताय. तसेच ही बॅटरी दिल्या, बॅटरीला प्लस आणि मायनस जे पॉईंट आता बरेच लोकांना प्लस मायनसचे पॉईंट समजत नसतात किंवा ते दिसत नाहीत बॅटरीवर सुद्धा. मग यात काय दिलेलं आहे सिम्बॉल प्लसचा इथं पुढे एक मार्किंग दिला आहे, इकडे मायनसचं मार्किंग दिलेलं आहे. खरं ॲक्च्युली काय आहे प्लस मार्किंगचं जे चिन्ह आपल्याला दिसतच नसेल तर तुम्ही ते मायनस कसं ओळखणार? तर ज्या साईडला पूर्ण बॉडीला अर्थिंगची एक्स्ट्रा वायर असेल तर ती साईड तुम्ही मायनस म्हणू शकताय. म्हणजे याला काय केलं आहे पूर्ण बॉडीला एक अर्थिंगची वायर दिलेली आहे एक्स्ट्रा, तर ती साईड कोणती असणार आहे मायनस, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता बॅटरी बॅटरी जेव्हा तुम्ही रनिंग करताय तर तेव्हा तुमची गाडीची बॅटरी ऑटोमॅटिक चार्जिंग होऊ शकते. खरं यामध्ये काय दिलं एक टोपन दिलं एक 6 टोपन, त्यामध्ये 6 कप्पा आहेत. यामध्ये तुम्ही डिस्ट्रॉ ऑर्डर पण चेक करणं गरजेचं आहे. समजा त्यामध्ये डिस्ट्रॉ ऑर्डर जर नसेल तर तुमची गाडी किंवा स्टार्ट पण होऊ शकत नाही किंवा बॅटरी खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून ते मग तुम्हाला प्रत्येक वेळी समजा एक 500 किलोमीटर गेला, एक 1000 किलोमीटर गेला तर तुम्ही एक प्रत्येक वेळी तुम्ही ती बॅटरी चेंज म्हणजे बघणं गरजेचं आहे त्यामध्ये डिस्ट्रॉ ऑर्डर किती आहे ते. मग त्यामुळे आपली बॅटरीला काही प्रॉब्लेम होणार नाही. तसेच सगळ्यात महत्त्वाचा हा पॉईंट आहे कुलंट केमिकल. तर प्रत्येक गाडीला कुलंट केमिकल दिलेलं आहे. पूर्वीच्या गाड्यांना कुलंट केमिकल असं जास्त गाड्यांना नसायचं, तर आता सुरुवातीला सगळ्या गाड्यांना आता या कुलंट केमिकल प्रत्येक गाडीमध्ये आहे. तर कुलंट केमिकल म्हणजे काय? तर कुलंट केमिकल पूर्ण सगळ्या इंजिनला थंड करण्याचं काम करते आणि परत या वापस या रेडिएटरमध्ये येते. समजा आपण कुलंट केमिकल नाहीच बघितलं आणि प्रवास जर करत असेल तर तुमचं हाय टेम्परेचर वाढत जाणार आणि गाडी एक एक वेळा शॉर्ट सर्किट पण होऊ शकते आणि गाडीला पूर्ण मोठी दुर्घटना पण होऊ शकते. मग त्याच्यामुळं कुलंट केमिकल एक कमीत कमी 12 ते 15,000च्या आसपास किलोमीटर रनिंगला ते संपत असते. तर तुम्ही ते कुलंट केमिकल त्यामध्ये वापरणं गरजेचं आहे आणि तुमचा प्रवास त्यावेळी तुम्ही व्यवस्थित करू शकणार आहे. हे कुलंट केमिकल सकाळच्या वेळेला गाडी पूर्ण थंड असेल तर तुम्ही याचं टोपण आणि याचं टोपण तुम्ही ओपन करू शकताय आणि गाडी गरम असेल तर या टोपणाला तुम्ही दोन्हीला पण हात लावून चालणार नाही. कारण का तर ते त्याच्यावर लिहिलेलं आहे ॲक्च्युली डेंजर. डेंजर म्हणजे काय पूर्ण धोका असणार त्यामध्ये. म्हणजे हे टोपण आपण ओपन करू शकत नाही म्हणून तिथं त्या नाव त्यांनी दिलेलं डेंजर म्हणून. सकाळच्या वेळेला तुम्ही गाडीत थंड असताना ओपन करू शकताय, गाडी गरम झाल्यानंतर ओपन करू शकत नाही. तसेच आता या टोपणात थोडासा तुम्ही हात जर असं बोट जर लावून बघितला तरी पूर्ण असा जास्त तापलेला आहे. म्हणजे गाडी रनिंग झाल्यानंतर ते तापत राहणार. अचानक उघडल्यानंतर काय अचानक जर आपण हे टोपण जर ओपन जर केलो गाडी गरम असताना तर त्याच्या प्रेशरनं ते आपल्या पूर्ण चेहऱ्यापर्यंत येण्याची शक्यता असते आणि आपला एक वेळ चेहरा आपला जळण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ते दुर्घटना होण्यापेक्षा त्याच्या आपण काय करायचं तर सुरुवातीला तुम्ही सकाळच्या वेळेला हे चेक करू शकता. तसेच आपल्या गाडीचं लेफ्ट साईडचा अंदाज आणि राईट साईडचा अंदाज येण्यासाठी हा सेंटर दिलेला आहे. हा लेफ्ट साईडचा सेंटर दिलेला आहे, हा राईट साईडचा सेंटर दिलेला आहे. तसेच गाडीचा इथं समोरचा हा भाग दिलेला आहे डाव्या साईडचा, इथे स्पीकर दिलेला आहे. स्पीकरच्या लाईनमध्ये तुमच्या डाव्या साईडचं टायर आहे, त्या स्पीकरच्या लाईनमध्ये उजव्या साईडचं टायर आहे. म्हणजे याचा इथून अंतर कमीत कमी 2.5 ते 3 फूट आपलं एवढं अंतर आपल्याला गाडीत प्रवास करताना पाहिजे. समजा मोठा रोड असेल तर कमीत कमी 5 फूट डिस्टन्स ठेवा. छोटा अंतर कमी असेल तर 3 फूट डिस्टन्स ठेवा. 3 फूट डिस्टन्स तुम्ही ट्रॉफिकमध्ये ठेवू शकताय. हायवे रोडला 5 किंवा 10 फूट डिस्टन्स ठेवू शकताय. तुम्ही गाडी पिकअप करणार त्याच्यावर तुमचा अवलंबून असणार. डिवायडर जर असेल डिवायडरपासून 2.5 ते 3 फूट अंतर ठेवू शकताय आणि हायवे रोडला जर असेल तर तुम्ही एकसारखं कंटिन्यू तुम्ही प्रवास करताना तुम्हाला स्टेअरिंग कंट्रोल करून तुम्ही पिकअप करू शकणार. तसेच तसेच या गाडीमध्ये फ्यूज बॉक्स आहे. शेवटचं पॉईंट फ्यूज बॉक्समध्ये यामध्ये फ्यूज दिलेले आहेत. याचं समजा एक एक फ्यूज जर खराब जर होत असेल तर आपल्याला कसं कळणार तर त्याचा यू आकारसारखा एक फ्यूजच्या आत तार असते छोटीशी, ती एकदम पूर्ण ब्लॅक कलरची झाली असेल तर त्यामध्ये ती फ्यूज आपली पूर्ण खराब होणार. हे आपण ते बघू शकतो. लहानशी इथे एक चिमटा एक असतोय, ते चिमटा काढून तुम्हाला फ्यूज तुमची चालू आहे म्हणजे चालू कंडिशनमध्ये आहे का खराब झालेलं आहे हे तुम्हाला त्यात दिसू शकतंय. फ्यूज आहे छोटीशी, जास्त ब्लॅक कलरच्या आतल्या बाजूला बघा याच्या झाले असेल नाही याच्या आतल्या बाजूला व्ही आकार सारखं दिसतंय. ती ब्लॅक जर झाली असेल तर तुमची पूर्ण फ्यूज खराब झाले असेल असं आपण ते म्हणू शकतोय. त्यावेळेस रिप्लेस करा. त्यावेळी तुम्ही रिप्लेसला तुम्ही आणखीन एक एक्स्ट्रा पॉईंट आपल्याला येत आहेच फ्यूज बॉक्स. फ्यूज बॉक्समध्ये प्रत्येक 30 हां प्रत्येक गाडीचं फ्यूज बॉक्स वेगवेगळं असणार आहे. यामध्ये 30, 15, 10 असे फ्यूज देत मार्किंग दिलेलं आहे. शक्यतो जास्त खराब तसं होत नाहीत. शॉर्ट सर्किट म्हणजे समजा अचानक तुमचा जोरात लाईट दाबणे किंवा कलिब्रेचा वापर एकदमच करणे किंवा समजा तुम्ही हॉर्न वापर किंवा ॲक्सेल जोरात वापर त्याच्यामुळे पण ते एक फ्यूजला प्रॉब्लेम होऊ शकतोय.
परत हे बंद करताना लक्षात घ्या, परत हा पॉईंट तुम्ही खाली करणं गरजेचं असं याला हँडेल. त्यानंतर तुम्ही असं डायरेक्ट वरनं एवढ्या अंतरावरून तुम्ही सोडू शकताय का, तर ते लॉक होणार. तर हळू असं केला आणि तुम्ही जर दाबत राहिला तर त्याचा इथं बेंड येण्याची शक्यता असते किंवा कलर जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे तुम्ही एवढ्या अंतरावरनं सोडला की ते लॉक झालं. गाडीत बसल्यानंतर सुरुवातीला स्टेअरिंग कंट्रोल म्हणजे काय, की तुमची गाडीचं स्टेअरिंग किती वळणार आहे राईट साईडला आणि लेफ्ट साईडला, याचा तुम्हाला मी आता अंदाज दाखवतो. सुरुवातीला गाडी स्टार्ट झाल्यानंतर ते पॉवर स्टेअरिंग काम करणार. सुरुवातीला असेल तर आपल्या हातामध्ये जड जाणार वळवायला. मग जेणेकरून आपण काय करायचं, आता क्लच ब्रेकचा आपण वापर इथं ठेवलेला आहे, पाय आपला ॲक्सिलेटर का पाय त्याचं गरज नाही आपल्याला. त्याच्यानंतर गाडी न्यूट्रल आहे का चेक करणं गरजेचं आहे. न्यूट्रल म्हणजे याचा वापर पूर्ण रॉड असा हलला पाहिजे. गाडी गिअरमध्ये असेल तर कमी हलतो, इथं न्यूट्रल झालं पूर्ण रॉड असा हलणार तुमचा. त्याच्यानंतर तुम्ही गाडी स्टार्ट करू शकताय. आपली गाडी आता स्टार्ट झाली. स्टार्ट झाल्यानंतर हे सेंटर पॉईंट हा आहे. तर इथून सुरुवातीला गाडी स्टार्ट करण्याच्या अगोदर कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, तर सुरुवातीला आपण जेव्हा गाडीमध्ये बसतो तर पहिला दरवाजे आपण फिट आहेत का याची खात्री करून घ्या. त्याच्यानंतर सीट ॲडजस्टमेंट, म्हणजे सीट आपण मागं पुढं आपल्या जजमेंटनुसार आपण ते बसू शकतोय. तर त्यावर तुम्ही सीट ॲडजस्टमेंट केला. त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक गाडीच्या ठिकाणी सीट ॲडजस्टमेंट करायसाठी लहानशी एक पट्टी असते. ही पट्टी तुम्ही वरती उचलला की तुमची सीट मागं पुढं असं तुम्ही घेऊ शकताय आणि त्यानंतर तुम्ही गाडी पट्टी खाली ठेवू शकताय. त्याच्यानंतर सीट बेल्ट लावणं गरजेचं आहे. सीट बेल्ट पूर्ण असा वरून खेचायचा आहे. एका हातानं असं पूर्ण तुम्ही यामध्ये प्रेसच्या बटनमध्ये लावला की तुमची पूर्ण गाडीचा सीट बेल्ट आपण आता व्यवस्थित लावलेला आहे. आता यामध्ये आपण स्टार्ट करणार आहे, तर त्यावेळी काय काळजी घेतली पाहिजे अजून, तर हे गिअर न्यूट्रल आहे का परत चेक करणं गरजेचं आहे. समजा गिअर न्यूट्रल आहे का, हा हँडब्रेक खाली आहे का, याची पण तुम्ही काळजी घेतली पाहिजे. सुरुवातीला समजा गिअरमध्ये जर गाडी असेल आणि आपण स्टार्ट केलो तरी गाडी पुढे एकदम जंप होऊन पुढच्याला इजा होऊ शकते. मग त्याच्यामुळे आपण पहिला सुरुवातीला गाडीचं गिअर न्यूट्रल पूर्ण खात्री करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही गाडीचं स्टार्ट करू शकताय. समजा आता गाडी स्टार्ट केल्यानंतर ना, आता सांगितलं की मी गाडी स्टार्ट झाल्यानंतर गिअर आपण कसा चेंज करणं गरजेचं आहे. तर सुरुवातीला गाडी आपण स्टार्ट केली तर तुमचा पाय हा क्लच ब्रेकजवळ पाहिजे. पूर्ण क्लचचा वापर 100% करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा समजा असा हा फर्स्ट गिअर असणार आहे. फर्स्ट गिअर टाकल्यानंतर त्याचा गाडीचा स्पीड आता 0 आहे. जेव्हा तुम्ही गाडी पुढं पिकअप होणार आहे तर त्या ठिकाणी नॉर्मल असा हळू क्लच सोडला की तुमची गाडी पुढे पिकअप होऊ शकते. परत तुम्ही क्लच दाबला तर गाडी तिथंच कंट्रोल होऊ शकणार. तसेच एकूण टोटली 5 गिअर आहेत. हा फर्स्ट गिअर असा आहे. सेकंड गिअर थोडासा असं क्रॉसमध्ये आहे. थर्ड गिअरला तुम्ही पूर्ण न्यूट्रलमध्ये असं थांबू शकताय आणि पुढे फक्त प्रेस करू शकताय. थोडा प्रेस केला तर तुमचा थर्ड गिअर चेंज होऊ शकतोय. तसंच बॅक साईडला फोर्थ गिअर आहे. थर्ड फोर्थ हे स्टेट गिअर असणार आहेत. परत फिफ्थ गिअर टाकताना तुम्ही परत हे न्यूट्रल करू शकताय. परत या साईडला तुम्ही असं पूर्ण खेचून पुढे असं खेचला की तो फिफ्थ गिअर चेंज होणार. तसेच परत तुम्ही हा न्यूट्रल करायचा आहे आणि तसं असं इकडून इकडे घेतला की बॅक साईडला हा रिव्हर्स गिअर चेंज होऊ शकतोय. म्हणजे टोटल 5 गिअर प्लसमधले आणि मायनसमधला 1 गिअर असे तुमची गिअर सिस्टीम असणार आहे. स्टिअरिंग कंट्रोल जे आहे ते स्टिअरिंग कंट्रोल आपण करण्यासाठी हे टोटल स्टिअरिंग आता स्टेट म्हणजे किती वळू शकते राईट साईडला स्टिअरिंग आणि लेफ्ट साईडला स्टिअरिंग, तर ते 1.5 राऊंडमध्ये वळणार आहे. गाडी स्टार्ट करताना काय काळजी घेतली पाहिजे लक्षात घ्या. आता समजा आपण किल्ली काढल्यानंतर तर असं कुठल्या पण एका जर तुम्ही वळवला स्टिअरिंग तर ते लॉक होऊ शकते. लॉक झाल्यानंतर याचं चावी कशी लावायची, तर समजा तुम्ही चावी समजा या पद्धतीने तुम्ही लावला असं तर पुढे फिरवल्यानंतर तुमची ते चावी फिरू शकत नाही कारण ते लॉक असल्यामुळं. तर या काय केलेलं आहे, थोडंसं नॉर्मल असं गॅप करायचा आणि फक्त किल्ल्याचं थोडं पुढे फिरवला की तुमचं ते सेंटर लॉक निघू शकते. म्हणजे स्टार्ट करण्याच्या अगोदर परत किल्लीचा वापर सुद्धा कसं करायचा आहे हे तुम्हाला जाणीव करून घेतली पाहिजे. त्यानंतर तुम्ही फर्स्ट स्टेपमध्ये समजा आता ही फर्स्ट स्टेपला तुमचं इंडिकेटर वायपर सगळे चालू होणार यामध्ये. त्यानंतर म्युझिक सिस्टीम चालू होणार आहे. 2ला तुमची लाईट सगळे ऑन होणार आहेत आणि 3ला तुमची गाडी स्टार्ट होणार आहे. म्हणजे या किल्लीमध्ये 3 स्टेप आहेत. त्या पद्धतीने तुम्ही ते बघू शकता, करू शकताय. किल्ली ऑन केल्यानंतर यामध्ये सुरुवातीला या डॅशबोर्डमध्ये थोडे लाईट लागतात. तर ते लाईटची इन्फॉर्मेशन काय काय आहे तर तुम्हाला सांगतो. यामध्ये 1 नंबरची लाईट दिलेली आहे वरची रेड कलरची. तर तर ते 1 नंबरची लाईट आपण थोडी किल्ली ऑन केली. ऑन केल्यानंतर थोडे डॅशबोर्डमध्ये लाईट लागतात.
या डॅशबोर्ड लाईट कोणकोणते लागतात, तर यामध्ये एक नंबरला जे आहे ते त्याला म्हणतात इंजिन ऑइल. हे वरचं दिलेलं आहे रेड कलरमध्ये इंजिन ऑइल. आपल्या गाडीचे इंजिन ऑइल संपला असेल किंवा कमी झाला असेल तर तुमची लाईट लागू शकते. तसेच 2 नंबरची पण लाईट दिलेली खालेली आहे, ती बॅटरीज दिलेली आहे. आपल्या बॅटरीमध्ये काय प्रॉब्लेम जर झाला असेल किंवा बॅटरी पूर्ण खराब झाला असेल तर तुमचा प्लस मायनसचा हा चिन्ह दिलेला आहे, इथं तुमची लाईट लागणार आहे. तर आपण गाडीचा प्रवास करताना याची पण तुम्हाला काळजी घेतली पाहिजे की हा बॅटरीचं चिन्ह आहे. या बॅटरी चिन्हामध्ये प्लस मायनस हा चिन्ह दिलेला आहे. कसं खराब झालेलं कसं कळणार? खराब झाल्यानंतर तुम्हाला बॅटरीचं पूर्ण पाणी जर त्यातून नसेल, डिस्टर वॉटर किंवा बॅटरीचं वायर कुठं निघले असेल तर आपली गाडी किंवा स्टार्ट होऊ शकणार नाही, म्हणून तो सिम्बॉल तुमचा लागू शकणार, ब्लिंक करणार. बिलिंग करणार किंवा लागून तो राहील तसाच. हे बॅटरीचं. त्यानंतर इथे एफ आणि ए असं दिलेलं आहे 2 पॉईंट. हे पेट्रोलचं दिलेलं आहे तुम्हाला. एफ म्हणजे फुल, ई म्हणजे एमटी. साधारणतः ईच्या वर थोडंसं वरती एक रेड कलरची लाईट छोटीशी आहे, तर त्यामध्ये तुमची जर काटा जर तसं दाखवत असेल ईच्या जवळ तर कमीत कमी आपल्या गाडीमध्ये 5 लिटर पेट्रोल शिल्लक आहे असं आपण समजू शकतोय. तसेच या डाव्या साईडला पण थोडे येलो कलरचे बल्ब लागलेले आहेत 2. वरचे एक लॉकसारखं सिस्टम दिलेलं आहे, म्हणजे एक साधा आपण म्हणू शकतो त्यांना लॉक सिस्टीम. म्हणजे याला नाव काय दिलेलं आहे, एम्ब्लोजर सिस्टीम. एम्ब्लोजर सिस्टीम म्हणजे काय, आपल्या गाडीच्या चावीमध्ये किंवा स्टार्टरमध्ये काय प्रॉब्लेम झाला असेल तर ही लाईट तुमची बिलिंग करत राहणार. मला नाव काय दिलेलं आहे, एम्ब्लोजर सिस्टम. तसेच आणखीन एक छोटासा येलो कलरचा बल्ब लाईट लागलेला आहे, त्याला म्हणतात इंजन मलफंक्शन लॅम्प. इंजन मलफंक्शन लॅम्प म्हणजे काय, इंजिनला कुठलाही तुमचा प्रॉब्लेम झाला असेल तर तुमची लाईट ही बिलिंग करत राहणार. मग तेव्हा आपण गाडी वर्कशॉपला जाऊन तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. तर ही लाईट 2 वेळा लागू शकते. एकदा तुमची गाडीचे समजा स्पीडोमीटर केबल जर बंद पडला असेल तर लाईट लागणार आहे ते, आणि इंजिनमध्ये काय प्रॉब्लेम झाला असेल तर पण तीच लागणार आहे. तर आपल्याला स्पीडोमीटर केबल जर बंद पडले असेल तर आपली गाडी किती स्पीडमध्ये आहे हे कळू शकणार नाही आहे. मग त्याच्यामुळं आपल्याला या पूर्णपणे लाईटची इन्फॉर्मेशन घेणं गरजेचं आहे. मग तुम्ही गाडीचा प्रवास पुढे करू शकणार आहे. तसेच एच आणि सी असे 2 यामध्ये पण लेफ्ट साईडला दिलेले आहेत. लॉक लॉक काय? नाव दिले त्याला एम्ब्लोजर सिस्टम म्हणून. लॉकला काय? हां, एम्ब्लोजर सिस्टम, लॉक सिस्टमचा. त्याला म्हणजे चावीमध्ये किंवा स्टार्टरमध्ये काय प्रॉब्लेम झाला तर तुमची लाईट ब्लिंक करत राहणार. मग तेव्हा आपण ते चेक करणं गरजेचं आहे. आणि इकडचं काय? इकडचं ते इंजन मलफंक्शन लॅम्प. इंजन मलफंक्शन लॅम्प म्हणजे काय, इंजिनला कुठलाही प्रॉब्लेम झाला तर तुमची लाईट लागणार. साधं स्पीडोमीटर केबल जर बंद पडले असेल, स्पीडोमीटर केबल इंजिनला अटॅच केलेलं आहे, त्याच्यामुळे ती पण तुमची लाईट त्यावेळी लागू शकते. स्पीडोमीटर केबल बंद असेल तर, आणि त्यावेळेस तुम्हाला ते स्पीड कंट्रोल तुम्हाला कळणार आहे त्या स्पीडोमीटर केबलवरच. तसेच एच आणि सी याचा अर्थ काय येऊ शकतोय, एच म्हणजे हाय गरम, मग टेम्परेचर आपलं जास्त वाढ जर गेलं तर त्याला आपण कूल करण्यासाठी काय करणार आहे, आपल्या गाडीमध्ये कूलंट केमिकल ठेवलेला आहे. मग तुमचा हा काटा पूर्ण सीच्या खाली आला तर पण चालू शकतोय. खरं हा एचकडं जाता कामा नये. एचकडे जर जायचं असेल तर आपली गाडी हाय टेम्परेचर वाढत आहे आणि आपल्या गाडीला धोकादायक होऊ शकणार आहे, असं आपण त्यात गृहीत धरू शकतो. तसेच ते प्रत्येक मेंटेन करण्यासाठी कूलंट केमिकल. हां, ते मेंटेन करण्यासाठी तुमच्या गाडीमध्ये कूलंट केमिकल हे असणं गरजेचं आहे. तसेच आपल्या गाडीचा स्पीडोमीटर जो दिलेला आहे, आता यामध्ये प्रत्येक गाडीचा स्पीड दिलेला आहे, म्हणजे प्रत्येक गिअरला. मग फर्स्ट आणि सेकंड जर गिअर जर तुमचे असतील तर त्याचा जास्तीत 20पर्यंत तुम्ही स्पीड ठेवू शकताय. 25 असेल किंवा 30पर्यंत असेल तर थर्ड गिअर टाकू शकताय. 30 ते 40 फोर्थ गिअर आणि 40 ते 50 फिफ्थ गिअर, असं तुमची प्रत्येक गिअरला तसं तुमचं स्पीड तो असणं गरजेचं आहे. मग त्या पद्धतीने तुमचे रस्ता तसा पाहिजे. कच्चा रोड असेल, गर्दीचा रोड असेल तर तुमचा 20पर्यंत तुम्ही स्पीड ठेवू शकताय आणि तुम्ही गाडी सेकंड गिअरवर तुम्ही चालवू शकताय. तसेच इकडे ए सी कंट्रोल आहे. ए सी आता समजा आपण गाडी स्टार्ट झाल्यानंतर हा ए सी ऑन होतो. गाडी स्टार्ट नसताना ए सी स्टार्ट होऊ शकत नाही. तर आपली गाडी आता स्टार्ट झाली, समजा स्टार्ट आपण गाडी केलेली आहे, त्यानंतर हा एक पॉईंट दिला आहे सुरुवातीला, हा सेंटर खाली आहे. तर ए सी ऑन करायचं कसा, तर मधलं जो बटन दिलेला आहे त्याला फक्त असं एकवर तुम्ही ऑन केला आणि हे बटन जर तुम्ही पुश जर केला तर तुमचा आता हा ए सी चालू झालेला आहे एकवरच. म्हणजे ए सी चालू झाल्यानंतर हे जे बटन दिलेलं आहे, तुम्हाला पायामध्ये तुमच्या खाली फ्लोअरला तुम्हाला हवा पाहिजे असेल तर हा बटन तुम्ही थोडासा असं ऑन करू शकताय. परत समोर हवा पाहिजे असेल परत तुम्ही थोडासा असं ऑन करू शकताय त्या सिस्टीमप्रमाणे. परत हे खाली केला परत तो पायामध्ये हवा जाणार. परत पूर्ण या साईडला असं इथं घेतला की तुमच्या हवा पूर्ण ही पुढं असं पुढच्या फॅनमधून ग्लासवर येऊ शकते.
जेणेकरून जेव्हा तुम्ही क्लायमेटमध्ये गाडीचा प्रवास करताय पावसाळ्यामध्ये धुक्याच्या वेळेला, तर तुमचा हे बटन जर खाली असेल तर पूर्ण तुमचं ते पूर्ण धुकं हे तिथून जाऊ शकेल आणि तुम्हाला पूर्ण क्लिअर समोरचं दिसू शकेल. तसा तो पॉईंट दिलेला आहे. तसंच हे जे बटन दिलेलं आहे तुम्हाला थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसामध्ये तुम्ही गाडी प्रवास करताय, हे बटन थोडंसं असं ऑन केला तर तुम्हाला याची जे हवा जी आलेली आहे ती गरम तुम्हाला वाफा त्याच्या येऊ शकतात. हॉट बटन. हॉट बटन दिलेलं आहे हे, असं तुम्ही फिरवू शकताय आणि तुम्हाला जेवढी गरम हवा पाहिजे तुम्ही ती गरम हवा घेऊ शकताय. परत तुम्ही नंतर असं बंद करू शकताय. परत हे बटन तुमच्या हाय त्या स्थितीमध्ये आणून ठेवला की परत तुम्हाला ही समोर हवा तुम्हाला अशी येऊ शकते. तसेच याला 4 सिस्टम दिल्यात, म्हणजे थोडंसं आणखीन ऑन केला की परत तुमची हवा जास्त येऊ शकणार आहे. तर जास्तीत जास्त तुम्ही 1 वर किंवा 2 वर ठेवला तरी चालू शकेल. तसे बंद करताना सुद्धा तुम्ही पूर्ण बटन असं बंद केलं पाहिजे. परत हे बटन बंद करणं गरजेचं आहे. हे दाबल्यानंतर हां. ऑन होतं. हे दाबल्यानंतर ऑन होते. परत हे बटन काढल्यानंतर ते ऑफ होणार आहे. तसेच तुम्ही समजा गाडी तुमची आता एसीमध्येच आहे आणि डायरेक्ट तुम्ही जर चावी बंद केला तर नंतर तुम्ही परतच्या वेळेला येऊन तुम्ही जेव्हा गाडीमध्ये बसताय आणि परत किल्ली ऑन केल्यानंतर तर त्या पूर्ण एसीला प्रॉब्लेम होऊ शकतोय. म्हणजे ते एसी पॉईंट पूर्ण त्यातला खराब होणार आणि एसी डॅमेज होणार. मग त्याच्यामुळे पूर्ण हे तुमचं बटन बंद केल्यानंतर तुम्ही ही चावी बंद करणं गरजेचं आहे. तसेच हे जे बटन दिलेलं आहे हे बटन आपल्याला वायपरसाठी असणार आहे. जसे की समोरची ग्लास जी दिलेली आहे ते ग्लास क्लीन करण्यासाठी. पावसाळ्यामध्ये जेव्हा आपण गाडीचा प्रवास करतोय तर वायपर ते चालू असणं गरजेचं आहे. वायपर जर चालू जर नसेल तर आपली गाडीचा काही उपयोग त्यावेळी होणार नाही. तर सुरुवातीला वायपर 1 वर असं केला नाही, याला काय तुम्हाला डायरेक्ट गाडीचा बंद असताना तुम्ही सुद्धा हे वायपर चालू करू शकताय. गाडीचा प्रवास करताना सुद्धा ते वायपर चालू करू शकताय. याचा काही प्रॉब्लेम नाही. फक्त 1 वर असं केला तर तुमचं 1 वायपर चालू होणार आहे, परत स्टॉप होणार, परत 2 सेकंदानं ते परत ऑटोमॅटिकली ते चालू होणार. असं एक त्याला पॉईंट दिलेला आहे. सेकंड पॉईंटला परत खाली थोडंसं खेचला की कंटिन्यू चालवणार एकसारखं, जेणेकरून थांबणार नाही. परत खाली ओढला 3 स्टेपला परत ते एकदम फास्ट वायपर चालू होणार. म्हणजे पूर्ण जे ग्लास ते क्लीन होऊ शकणार. परत तुम्ही वरती बंद करू शकताय. या आपल्या ग्लासवर जर पाणी पाहिजे असेल तर फक्त पुश असं थोडं बटन केला की तुमचं ते वायपरमधलं म्हणजे जेणेकरून जे टँक दिला आहे सुरुवातीला इंजिनच्या ह्याच्यामध्ये तर ते पुश केल्यानंतर तुमचं हे वायपर चालू होऊ शकते आणि पाणी पण येऊ शकते त्यामध्ये पुश थोडं केल्यानंतर. चावी बंद. आता त्यानंतर गाडी तुमची स्टार्ट समजा केला. गाडी स्टार्ट केल्यानंतर हा फर्स्ट गिअर आपण क्लचचा वापर 100% केलेला आहे. त्यानंतर हा फर्स्ट गिअर तुम्ही असं क्रॉसमध्ये टाकला की हा फर्स्ट गिअर होऊ शकतोय. त्यानंतर नॉर्मल हळूहळू क्लच सोडला की थोडं स्टिअरिंग तुम्ही वळवला तर तुमची गाडी नॉर्मल त्या स्थितीमध्ये आपण गाडीचा पिकअप करू शकतोय. हे बघा गाडीचा स्पीड किती आहे, 0 पासून 10 पर्यंत आपली गाडी पिकअप होत आहे. परत तुम्ही स्टेअरिंग हे सेंटर केला, आपली गाडीची बरोबर एका लाईनमध्ये आपली गाडी आलेली आहे. परत तुम्ही आता उजव्या साईडला A फॉर ॲक्सिलेटर नाव दिलेलं आहे. A फॉर ॲक्सिलेटर मध्ये B फॉर ब्रेक आणि इकडे C फॉर क्लच. तर ॲक्सिलेटरचा वापर तुम्ही हळूहळू नॉर्मल केला की परत तुम्ही ॲक्सिलेटर पाय परत काढायचा आहे, क्लच दाबायचा आहे आणि हा सेकंड गिअर चेंज करायचा आहे. सेकंड गिअर चेंज केल्यानंतर परत तुम्ही गाडीचा क्लच सोडला, आपला पाय ब्रेकजवळच आहे. विदाऊट ॲक्सिलेटरचा आपल्या ती गाडी पुढे जाऊ शकते तशी. परत तुम्ही टर्न घेऊ शकता इंडिकेटर लावून लेफ्ट साईडचा. नॉर्मल ब्रेकचा वापर हळूहळू केला तर पण चालू शकते. तसेच पूर्ण गाडी आपली टर्न झाल्यानंतर परत तुम्ही या स्टेपला आला की परत तुमचा थर्ड गिअर टाकू शकता क्लच दाबून. अचानक बंद पुढे आणि कसं त्याच्यानंतर अचानक आपल्याला पुढे कोणता प्रॉब्लेम वाटायला तर तुम्ही क्लचचा वापर आणि ब्रेकचा वापर हळू करून तुम्ही 1 गिअर मायनस करू शकताय. परत तो सेकंड गिअरवर आपली गाडी आलेली आहे. परत नॉर्मल हळू क्लच सोडायचा आहे, परत ब्रेक सोडायचा आहे, परत तुमची गाडी पुढे रनिंग होऊ शकता. त्यानंतर परत तुम्हाला गाडी स्टॉप करायचा असेल तर तुम्हाला परत हा क्लचचा वापर करून हा 100% ब्रेक दाबला आपण, गाडी आपली पूर्ण स्टॉप झालेली आहे. त्यानंतर तुम्ही गिअर न्यूट्रल करू शकताय आणि डायरेक्ट चावी बंद करू शकताय. मग हँडब्रेक असं ओढू शकताय. समोरचा डिस्टन्स आता समोर एक गाडी जायचं असेल तर त्याचा डिस्टन्स किती फूट पाहिजे, कमीत कमी 10 फूट त्याचा अंतर पाहिजे. म्हणजे आपल्या गाडीमधून त्याचा डिस्टन्स मिळाल्यानंतर आपल्याला गाडी कुठे टर्न घेऊ शकतो आपण, लेफ्ट साईडला असू दे किंवा राईट साईडला असू दे. त्यात तुम्ही गाडीचं इंडिकेटर लावणं गरजेचं आहे, स्टेअरिंग वळवणं पण गरजेचं आहे.
तर नॉर्मल स्थितीमध्ये तुम्ही स्टेअरिंग वळवला तुमची गाडी पूर्ण कंट्रोलमध्ये होऊन जाणार. परत तुम्ही एका लेवलला आला की परत तुम्ही ते स्टेअरिंग सर्व करून एका रेषेमध्ये गाडी पिकअप करू शकाल. स्टेअरिंग मी सरळ करत असलेलं याचं ते माहिती नाही. त्याच्यानंतर स्टेअरिंग कोणत्या बाजूला किती वळलं त्याचं अंतर म्हणजे पूर्ण टर्न मारून झाल्यानंतर एकाच रेषेमध्ये गाडी आपली त्या का बरं बघायचं. त्यानंतर तुम्ही स्टेअरिंग कंट्रोल करून जाऊ शकाल. सरळ जायचं. सरळ स्टेट. प्रत्येक वेळी काय ॲक्सिलेटर द्यायची गरज पण आपल्याला लागणार नाही, कारण त्याचा मॅन्युअल स्पीड 120 पर्यंत थोडा थोडा गाडीचा स्पीडवरून आपली गाडी कंट्रोल होऊन जाऊ शकेल. परत चौक आला परत काय करणार आपण कलेचा ब्रेकचा नॉर्मल वापर करायचा. त्यानंतर हॉर्नचा वापर करणं गरजेचं आहे. सगळ्या लोकांना इन्फॉर्मेशन मिळण्यासाठी हॉर्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. कमी पेस जर असेल रस्त्याचा तर त्यातून तुम्ही गाडी जास्त जर गर्दी वगैरे असेल तर गाडी थांबवू शकताय, फर्स्ट गिअर घेऊ शकताय, परत तुम्ही गाडी पिकअप करून परत सेकंड गिअर टाकू शकताय. हॉर्न वापर कलर 100% हळू ब्रेक नॉर्मल. ओके अगदी बरोबर आहे. पिकअप करा. पिकअप करून लगेच सेकंड टाकायचा गिअर, मग त्याचा स्पीड आपला 10चा होऊन जाईल. स्पीडसुद्धा कंट्रोलसुद्धा. विदाऊट ॲक्सेल देता सुद्धा गाडी जाऊ शकेल सेकंड गिअरवर. त्याचा मॅन्युअल स्पीड 10च असेल त्यावेळी. फास्ट स्टेअरिंग फास्ट बा जितकं आपण वळवतोय ना तितकं ते एका लेवलला स्टेअरिंग परत वापस आलं पाहिजे, तर त्या ठिकाणी आपली गाडी एका लेनमध्ये जाऊ शकणार. नाहीतर मग ती गाडी परत कंट्रोल होणार नाही आपली. परत राईटचा इंडिकेटर परत थोडासा क्लचचा वापर करायचा. नॉर्मल फुल मारू शकताय. ओके परत सरळ लगेच फास्ट. परत क्लच 100% प्रेस करून गाडी कंट्रोल करायची पहिला. परत हळूहळू क्लच सोडू शकताय म्हणजे ती गाडी सेकंडसुद्धा निवांत जाऊ शकणार. स्टेअरिंग कंट्रोल. समोर गचकायला असला आता समोर खड्डे वगैरे असेल क्लचचा वापर 100% करायचं आणि नॉर्मल फक्त ब्रेकच करायचा. परत तुम्ही हळूहळू क्लच ब्रेक हळूहळू सोडू शकताय म्हणजे तिथं फर्स्ट गिअर घ्यायची काही गरज लागणार नाही. सेकंडला सुद्धा ती गाडी तिथं जाऊ शकेल. परत तिथून आता आपल्याला लेफ्ट साईडला जायला लागणार आहे. इंडिकेटर लावला आपण त्या ठिकाणी तुम्हाला इंडी लावला पाहिजे. फुल मारा. आपली गाडी आपल्याच लेनला आली पाहिजे पूर्ण वळून झाल्यानंतर सुद्धा. आणि मग तुम्ही क्लच सोडू शकताय. पहिला जर क्लच सोडला तर गाडी दुसऱ्या साईडला लेन चेंज होणार. त्याच्यामुळे काय करायचं क्लचचा वापर हळूहळू सोडत तुम्ही लेन कव्हर करू शकताय. परत थर्ड गिअर टाकू शकता. आता पूर्ण गाडीचा स्पीड आपल्याला समजा समोर कोणीच नाही आहे तर पुढचा गिअरसुद्धा तुम्ही चेंज करू शकताय. थर्डमध्ये सिटीमध्ये असेल तर थर्ड गिअरमध्ये पिकअप करू शकताय नॉर्मल स्पीडमध्येच. आणि सिटीच्या बाहेर जर असेल तर फोर्थ फिफ्थ गिअर तुम्ही चेंज करू शकताय. ट्रॉफिकचा अंदाज घेऊन सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. एवढ्या कमी स्पीडमध्ये 4 गिअर चालणार नाही, 3च गिअर चालणार तुम्हाला जास्तीत जास्त, कारण तसा तो रोड नाही आहे. रोड जर मोठा असेल तर तुम्ही 4 गिअर टाकू शकताय. कमी रोडमध्ये कमी गिअर, त्याचा डिस्टन्स जर कमी असेल तर कमीच गिअर तुमचं चालणार आहे. तर सेकंड गिअर. राईट साईड इंडिकेटर परत स्टेअरिंग वळवत राहा. स्टेअरिंग कुठल्याही चढतीच्या म्हणजे त्याला आपण काय म्हणतोय अफिलला तुम्ही कलिब्रेचं दाबू शकत नाही, कारण कलिब्रेचा वापर आपण केला तर परत गाडी त्या चढतीवर तिथं थांबणार. म्हणून त्याला सोडायचं सगळंच आणि थोडं नॉर्मल ॲक्सिलेटर द्यायचा.
पिकअप करू शकता मेन रोडला आपल्या या थर्ड गिअर टाकू शकता डायरेक्ट. त्याचा स्पीड बघा, त्याची लेवल, स्टेअरिंग कंट्रोल हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. त्या डिवायडरपासून कमीत कमी 2.5 फूट डिस्टन्स पाहिजे, 2.5 फूट. म्हणजे त्या डिवायडर अचानक जर आपल्या गाडीचा काही प्रॉब्लेम वाटला तर आपण ती गाडी कंट्रोल करून तिथून जाऊ शकतोय. समजा अचानकच एके वेळ काय होऊ शकतं की स्टेअरिंग कंट्रोल एके वेळ नाही झालं तर ती डिवायडरला जाऊन आपली गाडी धडकणार. त्याच्यामुळं 2.5 फूट डिस्टन्स कमीत कमी त्याचा पाहिजे. कोणतरी व्यक्ती ओव्हरटेकिंग करत जर असेल तर त्याला आपण 5 फूट डिस्टन्स ठेवणं गरजेचं आहे. रस्ता दाखवलाय ना डिवायडर आता परत चौकाला काय करा. परत चौक, परत तुम्ही सेकंड गिअर दोन्ही साईडला बघितलं पाहिजे, लेफ्ट साईड राईट साईड. स्टेटसुद्धा बघितलं पाहिजे, त्याचा डिस्टन्स सगळ्यात पहिले ब्रेक सोडायला पाहिजे. तुम्हाला लगेच ॲक्सिलेटर परत वाढवावं लागणार. ते लोक थांबत जर नसतील तर लगेच तुम्ही गाडी पिकअप करून पुढचा गिअर टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून थर्ड गिअर लगेच. नॉर्मल स्पीडमध्येच आपली गाडी पिकअप होऊ शकते. प्रत्येक चौकामध्ये 4 रस्ते, त्या ठिकाणी त्याला म्हणतात चौराह. चौराहापासून लेफ्ट साईड, राईट साईड, बॅक साईड, समोर हे सगळ्या बाजूस मला बघितलं पाहिजे. इथून परत आपण लेन चेंज करणार जर असेल तरी पहिला इंडियन लावला पाहिजे लेफ्ट साईडचा. क्लचचा वापर पहिला 100%, मग ब्रेक दाबत. ओके, तिथून जाऊ शकतोय आपण. रस्ता दाखव बोलेट. काच खाली प्रत्येक वेळी नॉर्मल ब्रेक पिकअप, परत पिकअप करून पुढचा गिअर चेंज करू शकताय. डबल लाईन आहे या ठिकाणी. ही जर अशी लाईन जर असेल तर याला ओव्हरटेकिंगची परमिशन नाही आहे, लक्षात घ्या. दुसऱ्या लेनला जाऊ शकत नाही तिकडचे आपण. जर हे असे पट्टे असतील तर पांढरे 2 पट्टे, ज्यावेळेस डिवायडर असतील त्याच वेळेला जायचं. डिवायडरच्या साईडला तुम्ही गाडी पिकअप करू शकताय. 2 पट्टे जर असतील तर यातनं आता ॲक्च्युली कसं आहे, इचलकरंजी सिटीमध्ये कुठं पण गाडी वळवतात लोक. आता समोर लोक अचानक येत असेल तर हां, त्याच्यामुळे नॉर्मल ब्रेक टच करायचं आणि सोडायचं. हॉर्न वापर करणं गरजेचं आहे जास्त. तेव्हा त्या व्यक्तीला समजणार बाबा गाडी पाठीमागे येत आहे खरं पिकअप. परत तुम्ही राईटच्या मिररमध्ये बघू शकता कोण ओव्हरटेकिंग करायला का तुम्हाला, तर त्याचा डिस्टन्स आहे का बरोबर बघणं गरजेचं आहे. खड्डा स्पीड ब्रेकरच्या ठिकाणी तुम्ही नॉर्मल ब्रेकच करा, तिथे काय तुम्हाला लगेच गिअर कमी करायला लागणार नाही. जास्त गर्दी असेल तर तुम्ही गिअर कमी करू शकता. ज्यादा ट्रॉफिक असेल त्याचा स्पीड कंट्रोल करा 25 पर्यंत जास्तीत जास्त. थर्ड गिअर असेल तर 25 पर्यंत स्पीड कमी त्याला पाहिजे. परत ट्रॉफिक पूर्ण रिकाम झाला असेल तर परत तुम्ही स्पीड वाढवू शकताय. आता परत रिंग आल्यानंतर किती डिस्टन्स घ्यायचा, काय घ्यायचा. पूर्ण सर्कलला तुम्ही 5 फूट डिस्टन्स घेऊन आपली गाडी पुढे पिकअप हायच्या स्पीडमध्ये जाऊ शकतोय आपण. कोणी नसेल तर हाय त्या स्पीड मध्ये जाऊ शकताय, हायच्या स्पीडमध्ये जाऊ शकताय. कोणी आणि नसेल तर, कोण गर्दी जर असेल तर समोर- सेकंड गिअर घ्यायला लागणार. लगेच गिअर चेंज करायचा, मायनस करायचा. मायनस गिअर तुम्हाला करणं गरजेचं आहे लगेच. आता परत इथे डिवायडर आहे, परत डिवायडरच्या एका लाईन आपण चाललोय. आता इथे डिवायडर माझ्या साईडला दाखवा. डिवायडरची ही लाईन आहे. बघा, मी सलोनी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये माझा चेहरा दाखवा पाठीमागे. मी सलोनी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये ट्रेनिंगसाठी आलेलो आहे. गेले 11 दिवस ट्रेनिंग घेत आहे. सरांनी पहिल्या दिवशी हातामध्ये गाडी दिलेली आहे की स्टेअरिंगचा 1.5 मारल्यानंतर इकडं फुल टर्न होतो, इकडं 1.5 मारल्यानंतर फुल टर्न होतो. बरं, स्टेअरिंग कसं सरळ करायचं या सर्व गोष्टीची माहिती मला त्यांनी दिलेलं आहे. आता आम्ही डिवायडरच्या साईडनं चाललेलो आहे, तर किती डिस्टन्स ठेवणं गरजेचं आहे. आता गाडी तिसऱ्यामध्ये आहे, तर
पुढे गेल्यानंतर आपल्याला एक 10 ते 15 फुटाच्या अगोदरच दुसऱ्यामध्ये गाडी घेऊन कसं चौकामधून पास व्हायचा या सर्व गोष्टीची माहिती दिलेली आहे. म्हणजे पूर्णपणे इथं प्रॅक्टिकल आपण 13 दिवसामध्ये आम्ही इथं शिकायला लागलेला आहे. डायरेक्टली गर्दीमधून कसं काढायचं आहे, रोडचा जो डिस्टन्स आहे डिवायडर पासून किती अंतर घ्यायचं आहे, या सर्व गोष्टीचं सरांनी माहिती दिलेली आहे. स्टॉप. सलोनी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये आलेलो आहे शिकण्यासाठी. आणि सरांनी शिकवलेलं की एच कसं काढायचं आहे RTOच्या नियमानं. आता मी रिव्हर्स गिअर टाकून घेतलेला, तर हाफ क्लचमध्ये मी हळूहळू पाठीमागे येतो आहे. आणि जे माझं डेस्टिनेशन आहे तिथून मी 3 फूट पुढं आहे आणि तिथून मी फुल स्टेअरिंग मारत आहे 1.5 आणि 1.5 मारल्यानंतर मी हळूहळू क्लच सोडतो आहे. आणि जोपर्यंत माझं पुढचं बॉनेट सरळ होत नाही आहे तोपर्यंत मी गाडीला स्टॉप करत नाही आहे. जसं माझं पुढचं बॉनेट सरळ झालेलं आहे, सरळ होतं आहे, तसं मी गाडी स्टॉप करून 1.5 परत स्टेअरिंग मी सरळ करून घेतो आहे. ही चाकं तुम्ही बघू शकता, पूर्णपणे सरळ करून मी ॲज इट इज आता रिव्हर्स घेतो आहे. परत मी पुन्हा थांबवत आहे, इथं थांबवलेला आहे. परत मी राईट साईडला 1.5 मारत आहे, फुल टर्न घेत आहे. याचे अक्षर RTOच्या नियमानं काढावं लागत असतं. आणि आता मी हाफ क्लच सोडून ब्रेकचा कोणताही न वापर करता पाठीमागे घेतलेला आहे. पुन्हा इथं जसं बोनेट सरळ झालेलं आहे तसं परत तुम्हाला 1.5 स्टेअरिंग सरळ करून रिव्हर्स ॲज इट इज घ्यायचं आहे. रिव्हर्स घेत असताना पाठीमागे तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर तुम्हाला परत क्लच दाबायचा आहे, परत फर्स्ट गिअर टाकून पुन्हा आता रिव्हर्स गिअर टाकलेला आहे. ॲज इट इज सरळ स्टेअरिंग ठेवून मी रिव्हर्स घेत आहे. आणि तिथून 3 फूट मी डिस्टन्स ठेवून पुन्हा मी राईटला 1.5 मारत आहे, जेणेकरून माझी गाडी राईटला वळेल. हाफ क्लच सोडून मी इझिली घेतो आहे. जोपर्यंत माझं बोनेट सरळ होत नाही तोपर्यंत मी पुढेही लक्ष देत आहे, पाठीमागे पण लक्ष देत आहे. बोनेट सरळ झालं, सरळ झाल्या परत स्टेअरिंग सरळ करायचं. सरळ केलं, बॅक साईडला पाठीमागं मागच्या काचेतून आणि खिडकीतून बघायचं आहे मागच्या. परत स्टॉप करायचा आहे आणि 1.5 रिव्हर्स डाव्या साईडला 1.5 मारून पाठीमागं घ्यायचा. जोपर्यंत बोनेट सरळ होत नाही तोपर्यंत गाडी स्टॉप नाही करणार. सरळ झालेला आहे, गाडी स्टॉप केलेला आहे. परत पुन्हा स्टेअरिंग सरळ सरळ घेऊन बॅकला घेता. बॅकला घेत असताना पाठीमागं बघत स्टेअरिंग मारत सरळ तुम्ही ॲज इट इज घेऊ शकता. हे RTOच्या नियमाने असं एच अक्षर करायचं आहे. हे मी फक्त सलोनी ड्रायव्हिंगमध्ये थोड्याच दिवसामध्ये हे शिकलेलं आहे. 4 ते 5 दिवसामध्ये कशा पद्धतीने हे करायचं आहे एच. आणि तुम्हाला हे ड्रायव्हिंग शिकायचं असेल तर सलोनी ड्रायव्हिंग स्कूलला तुम्ही संपर्क साधू शकता. स्क्रीनवरती दिलेला त्यांचा नंबर आहे. थँक्यू सो मच. स्टॉप करा.